तर मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आपण बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग काढतो आहे. आपल्यामध्ये ब्लॉग बंद झालते, तर आपण परत एकदा दररोज ब्लॉग टाकायला सुरुवात करणार आहे. तर मागेल ते जसं सपोर्ट केला होता तसंच आपल्याला सपोर्ट करा. तर आज आपल्याला जायचं होतं बाहेर फिरायला 2-3 दिवसासाठी. तर आज आपल्याला खूप काम आहे घरी. तर आपण आता दाखवतो तुम्हाला आपल्या घोड्याला झालं होतं लंपी. तसं झाल्यामुळे आपल्याला फिरायचं नव्हतं जावं वाटत, पण बऱ्याच दिवसापासून पोरं म्हणत होती जायचं आहे. तर आमचं फायनली आज ठरलेलंच आणि आपण जाणारच आहे. तर घरच्यांना सगळं व्यवस्थित गोट्यातलं काम सांगून आपण निघणारच आहे. जेव्हा निघन तेव्हा निघून मित्रांनो, पण आत्ता आपल्याला बरेच कामं आहे. तर आता कामं बघू शकता तुम्ही आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि पहिल्यासारखा सपोर्ट करा आपल्याला. तर चला आपण आता कामाला लागू. थोडं आपलं गोटा दाखवतो तुम्हाला आणि आपलं घोर दाखवतो ज्याला लंपी झाला आहे तो. तर बघू शकता बरेच असे छोटे फोड आलेले आहे घोऱ्याला आणि तेच आपल्याला आता एक 2-3 महिने लागतात रिकवरला घोरं. तर 1-2 फोड फुटलेले पण आहे. चला आपल्या कामाला लागू. तर कामाला लागण्याच्या आधी तुम्हाला सांगतो, पावसाळा चालू होता. 3-4 दिवस सलग पाऊस पडला होता आमच्या इकडे. तर आत्ता 1 दिवस बी नाही झाला पाऊस उघडून. तोच आमचं फिरायला जायचं नियोजन ठरलेलं. तर इकडच्या साईडला आमची विहीर आहे. तर पावसाळ्यात ही विहीर पूर्ण भरते आणि ह्या विहिरीचं पाणी डायरेक्ट गोठ्यामध्ये जाते. तर गोठ्यामध्ये आल्यानंतर गुरांना खाण्याचं कुट्टीचं खूप वांदं होतं आणि गुरांचं हाल होतात आणि जे तोडतो जो करतो ना गुरांचं त्याचं पण हाल होतात. त्यामुळं आपल्याला मुरुम टाकून घ्यायचं आहे. त्या दिवशी मुरुम आणून ठेवलेला. तर हा मुरुम सगळा आपल्याला गोठ्यामध्ये टाकायचा आहे. थोडाफार टाकलेला आहे आणि ह्या साईडला छोटी पोरं खेळत होती गोट्या. तर इकडं आपलं रान आहे. ह्या रानातूनच आपल्याला तोडून आणायचं ते वजी. तर चला बघूयात आपण पुढं काय काम आहे आपल्याला. तर इकडं पोरं खेळत होती गोट्या. तर हा इथं मुरुम टाकला होता. तर थोडा मुरुम गोट्यात बी टाकला होता आणि थोडा मुरुम इकडं बी टाकायचा होता. तर आपल्याला हे बी काम आहे आणि फिरायला जायच्या आधी ते बी आपल्याला काम पूर्ण करूनच जायचं आहे. तर चला आपलं आधी रानात जाऊत आणि आपल्याला वजे आणूत. आता कमीत कमी तुम्हाला सांगतो 5-6 दिवसाचे तरी वजे आणून ठेवावं लागते ना आपल्याला. तर काहीही न करता डायरेक्ट आपण वजे तोडायला लागणार आहे आता, कारण आपल्याला जायचं आहे रात्री सगळी कामं उरकून. तर तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या इकडं पाऊस कंटिन्यू चालू आहे. तर वातावरण बघू शकता तुम्ही, महाबळेश्वरसारखं इकडं वातावरण झालेलं आहे. अशा वातावरणात गुरांना खायला तोडायला काहीच नाही वाटत. तर आपण फटाफट खायला तोडणार आहे. तर मित्रांनो खायला तोडून झालेलं आहे. आत्ताशी 8 वजी तोडलेली आहे. डायरेक्ट आलो गोट्यात घुंगराचं शिंगात अडकलेलं दावं. तर इकडं खायला टाकलं आणि ते दावं काढून निघालो बाहेर. तर हो का इकडं वजी टाकलेली आहे अशी आणि ह्या कोयत्याचं काम संपलेलं. तर आपल्याला कोयता घरात ठेवून आपल्याला जायचं आहे घास कापायला आणि इकडे इरीचं वातावरण बघितलं आणि निघणार आहे आता घास कापायला. आता कोंबड्या सोडलेल्या आहे मोकळ्या सर्व आणि गुरांना बी कुट्टी करून टाकलेली आहे. तर चला आपल्याला घास कापायला जायचं आहे आणि वजे व्यवस्थित लावून घेतली आणि घास कापून आणला. तर इकडं घास का आणल्या कोंबड्या पडल्या त्याच्यावर तुटून. तर बाहेर जाऊन बघतोय तर 5-6 कोंबड्या इकडे हिंडत होत्या आणि चला तर आपल्याला आता आवरून निघायचं आहे. तर सर्व गुरांच्या धारा काढून आम्ही रात्रीचं निघालो डायरेक्ट देवकुंड वॉटरफॉलला. तर पहिलं आपल्याला म्हणजे देवकुंड वॉटरफॉललाच जायचं होतं, कारण पहिल्यापासूनच ठरलेलं आहे 2-4 मुक्काम करायचं. तर सर्व पोरं गोळा झाली आणि डायरेक्ट निघालो. तर हा आहे आपला ओम. तर हा रात्रभर गाडी चालवून कंटाळलेला आणि करत होता येडे चाळे थोडे. तर इकडचं असं आहे इकडचं तसं आहे ब्लॉगमध्ये म्हणत होता. आणि ह्या साईडला आपला मित्र आहे चांगल्या. तर त्याचं नाव आम्ही चांगल्या पाडलेलं आहे. लाडाने त्याला सगळे परत चांगल्या म्हणतात आहे. आणि हा बोलला की मी ब्लॉग काढतो. तर इकडं आपले सर्व मित्रमंडळ थांबलेलं आहे आणि आता आपण निघणार आहे, कारण गाडी चालून कंटाळलो त्यामुळं थांबलेलो असंच. मित्रांनो थांबल्यात जागी थोडीशी मस्ती घालून पोरं निघणार आहे आता. तर बघू शकता तुम्ही काय काय मस्ती घालतात हे पोरं. तर मित्रांनो त्या मस्तीत आपण घेतले कपडे बदलून लगेच आणि कपडे बदलून डायरेक्ट पोचलो देवकुंडला. तर आपल्याला इकडं करायचं होतं ट्रॅकिंग आणि बाहेरच्या लोकांनी आम्हाला सांगितलेलं कमीत कमी 6-7 किलोमीटर जायचं आहे आणि 6-7 किलोमीटर यायचं आहे.
तर इकडं आपलं खूपच हाल होणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी पाण्याची बॉटल घेतलेलं आहे आणि निघालेलं आहे ट्रॅकिंगला. आता बघू शकता तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, आपण काय काय करतो आहे आणि काय काय मस्ती करतो आहे. तर कंटिन्यू. मित्रांनो, एवढे सगळे रनिंग करून वर आलो आणि इकडे आहे तिकीट काढायचं काउंटर. तर आपण इकडे तिकीट काढून आपल्या हाताला असलं बांधून घेऊन आपण डायरेक्ट आता करणार आहे ट्रॅकिंगला सुरू. तर बघू शकता तुम्ही. थोडंसं पुढं आलं की ऋतुराजने केला कुटाणा आणि इथनं निघालो पुढं पळून. आणि की दादाने सगळं उचलायचा प्रयत्न केला पण ते काही उचललं गेलं नाही. तर निघालो पुढं. डराव डराव बॅक 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 डराव चल अल्लद अल्लद जाऊ दे तुझा गगनाला झुला तुझ्या पाठी पाठी मी सदा मग कसली फिकीर तुला चल अल्लद अल्लद जाऊ दे तुझा गगनाला झुला तुझ्या पाठी पाठी मी सदा मग कसली फिकीर तुला टिमटिमत्या ताऱ्याचा दरवळत्या वाऱ्याचा साऱ्या उभाऱ्याचा घेण तू बांधून जुड बॅक 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 डराव डराव बॅक 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 डराव बॅक 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 डराव डराव बॅक 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 डराव बॅक 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 डराव डराव बॅक 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 डराव बॅक 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 डराव डराव बॅक 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 चल अल्लद अल्लद डराव डराव तुझा गगनाला झुला डराव तुझ्या पाठी पाठी डराव डराव मग कसली फिकीर तुला ऋतो ना खडा तुझ्या पावला सारी माझ्या वाटची फुल ही तुला लागो ना कधी उन्हाचा जळा सार माझ्या वाटच चांदण